सगळं म्हणजे आम्ही त्यावेळेला कोविड सगळं अचानक सगळं ठप्प झाल्यासारखं हं, झालं आणि कुठेतरी म्हणजे एज आमचं त्यावेळेला म्हणजे आम्ही हं, 50 तर क्रॉस केलं होतं आम्ही. हं. आणि मुलगा नुकताच MBBS झाला होता आणि तो पण आमच्यासोबतच होता कारण नवीनच होता तो पण त्याला कोविड वगैरे काही एक्सपोजर मिळालंच नव्हतं. जस्ट पासआउट झाला होता आणि आम्ही गावी होतो आणि त्यालाही कॉल आला कुपरमधून. हां. तर आम्ही म्हटलं अरे तू पण नवीन आहेस, कमीत कमी आम्हाला माहिती आहे की आम्ही एक युनिव्हर्सल प्रिकॉशन वगैरे घ्यायचं तर आम्ही हे करू शकतो, तू आता कसं करणार हे जाणार. तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा म्हटलं कारण शेवटी कसं की तुम्ही कशा संस्कारातून येता हा पण एक भाग असतो. त्यांनी बघितलेलं आहे की आमचं हेल्पफुल नेचर प्रत्येक वेळेला असं शेजारी असतो ते किंवा आम्ही आम्ही बिल्डिंगमध्ये राहायचो तेव्हाही मला कधी नाईटला बोलवलं की सिस्टर या हे करा तर मी हं, हं. करायची त्या गोष्टी. तर तो म्हणाला की मम्मी आता आम्ही जाणं गरजेचं आहे कारण आमची गरज आहे आता. आणि तिथे जरी सिनियर असतील तरी पण त्यांना आता म्हणजे ते अबव 50 आहेत त्यांना तर ते फ्रंटलाईनला घेतच नाही आहेत. हं. त्याच्यामुळे मी जाणार आहे आणि मी जातोय की कारण मग काय फायदा मी MBBS करून वगैरे. तर तोही गेला आणि पहिल्यापासून मला ते धाडस करायला नेहमी आवडतं आणि काहीतरी हेल्प करणं कुठल्याही हं. परिस्थितीमध्ये. तर मला असं वाटलं नाही की मला माहिती आहे की मी माझी काळजी कशी घेऊ शकते हे मला तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण मी एवढ्या वर्षाचा माझा नर्सिंगमधला प्रवास आहे. आणि मी म्हणेन की इवन डॉक्टर आता कदाचित त्यांना असं वाटेल पण कुठलंही असू द्यात स्टरलायझेशन असू द्यात किंवा आपली याच्यातली की पर्सनल प्रिकॉशन्स कशा घ्यायच्या, हं, युनिव्हर्सल प्रिकॉशन कशा घ्यायच्या हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे हं, आणि हं. आम्ही ते बघत आलो. त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की की मी आजारी पडेन किंवा मग मला याच्यातून काय होईल किंवा आणि मी म्हटलं झालंच तर इतके लोक आजारी पडत आहेत. पण आपण तर मेडिकल फील्डमधले आपण तेवढी काळजी घेऊ शकतो आणि हं. त्याच्यामुळे आमचं त्यावेळेला ॲक्च्युली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज होतं आणि मग तिथे आम्हाला रिक्वेस्ट केली सगळ्यांनी की तुम्ही हे कोविड सेंटर हे करा. मग त्याच्यानंतर माझा मुलगा आणि माझे हजबंड त्यांनी ते सांगलीचं एक सेंटर आहे ते त्या दोघांनी पाहिलं आणि नांदगावला मी थांबले. हं, हं. आणि मग आमचंही जे नर्सिंग कॉलेज होतं ना त्यावेळेला तर त्या नर्सिंग कॉलेजचं जे प्रिमायसेस होतं आणि आमचं हॉस्टेल होतं हं, ते हं. सगळं क्वारंटाईन सेंटर म्हणून त्यांनी म्हणजे ते म्हणाले की तुम्ही आम्हाला द्या. हां, हां. मग त्यावेळेला ॲक्च्युली तिथे व्हेकल पण नव्हती प्रायमरी अच्छा. हेल्थ सेंटरला. वर्कलोड एवढं होतं हं, तिथल्या हं. स्टाफवर कारण त्यांच्याकडे शॉर्टेज पण होता आणि किती करणार कारण त्यावेळेला असं होतं की किती असतील तरी कमीच हं, आहेत हं. असं होतं. त्याच्यामुळे माझ्याकडचं नर्सिंग जे टीचर होते हं, हं. ते सुद्धा त्यांनी आमची आम्ही लिस्ट दिली त्यांच्याकडे की आम्ही इतके अवेलेबल आहोत आमच्या इथे आमच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तर घरी पाठवलं होतं आणि तर म्हटलं आम्ही इतके जण आहोत इथे आणि हं, हं. मी आहे तर आमची काही गरज लागली तर तुम्ही आम्हाला केव्हाही सांगा. तर आमच्या नर्सिंग स्टाफने पण त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व झाले होते क्वारंटाईन सेंटर वगैरे बघायला. हं, आणि मीही म्हणजे मायग्रेटेड जे लोक असायची तर त्यांना स्क्रीनिंगसाठी आम्ही जायचो. हं. तर आमचे काही व्हेकल होते आमच्या कॉलेजचे ते आम्ही घेऊन जायचो आणि मग तिथे आम्ही काम केलं त्या पद्धतीने आणि मग ते एक समाधान मिळालं. म्हणजे तेव्हा पण असं म्हणतो ना की एक अडथळे येतात तसे अडथळे आले हं. गावातल्याच लोकांची. त्यांनाही माहिती नव्हतं, त्यांना इतकं भीती निर्माण झाली होती की त्यांना असं वाटलं की हे क्वारंटाईन सेंटर जरी झालं तरी ही लोकं जरी आयसोलेट केलेली असेल तरी पण आम्हाला पण काहीतरी होईल आजूबाजूला. तर त्यांनी आमच्याबद्दल पण की यांनी कशाला परमिशन दिली, यांनी म्हणजे ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनाही केलं पण ऑथॉरिटीज आम्हाला इन्व्हॉल्व केलं होतं याच्यामध्ये की तुम्ही या आम्हाला मदत कामामध्ये. करा. हां. हां, आम्हाला बेड पाहिजे होते त्यांना मॅट्रेसेस पाहिजे होत्या हं, हं. जे पेशंट्स पण होते त्यांच्यासाठी. तर ह्या पद्धतीने केलं आणि मला त्याचं एक हे वाटलं कारण इतकं बघत होतं मग असं वाटलं की अरे अशा वेळेला तुमच्याकडे खूप काही असेल तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. हं. खरं आहे. हां, त्याच्यामुळे आपण आहोत म्हणजे हे जे आयुष्य आहे आपलं हे काहीतरी कोणाच्या तरी उपयोगी पडावं हं, आणि आतापर्यंत तर आपण सेवाच करत आलो आहे आणि ह्या सेवेचा मोबदला मिळाला आहे. हं. कारण इतर फील्डमध्ये काम करतो तर एवढं सॅटिस्फॅक्शन आणि ब्लेसिंग्स मिळत नाही आहेत कुठल्याही फील्डमध्ये. पण मेडिकल फील्डमध्ये मी पाहिलं जेव्हाही मी बेडसाईड नर्सिंग मी जवळजवळ 16 वर्ष मी बेडसाईड नर्सिंग केलं स्टाफ नर्स म्हणून आणि नंतर मी टीचिंगमध्ये आले. पण तेव्हा जेव्हा पेशंट बरा होऊन जायचा तर कधी कधी आमच्या म्हणजे मैत्रिणी वगैरे असे ज्या पेशंट जातात पण आपल्याला म्हणजे असं हे करून काय म्हणतो आपण की एक म्हणत नाहीत की हां सिस्टर खूप चांगली तुम्ही केअर घेतलीत म्हणून हं, झालं हं. किंवा डॉक्टरांना थँक्स म्हणून जातात किंवा काय. पण एक असं मी नेहमी म्हणायची की नाही हे काउंटिंग होतं हं, आपल्यावरती आणि हं. हे जे ब्लेसिंग्स आहेत ना त्यांच्या आतून मिळणारच आहेत म्हटलं ते हं. सांगायची गरज नाही आहे. ज्यावेळेला त्यांचं पेन रिलीफ
करतो आपण आणि त्यावेळेला त्यांचं ते एक सॅटिस्फाय नाही सिस्टर बरं वाटते हां. आता कमी आलं दुखायचं वगैरे असं तर ह्या गोष्टी असतात ते ऑटोमॅटिक येतात त्या ब्लेसिंग्स आणि त्याचंच हे आहे की आज मी इथपर्यंत पोहोचले आणि म्हणून नर्सेसना पण मी सांगते की ऑनेस्टली जे आहे नर्सिंग केअर ती केली त्याचं तुम्हाला परतावा हा येणारच आहे त्यांच्याकडून.